तुम्हाला विड्रॉलच्या नंतर सुद्धा हेच चित्र दिसेल आम्ही जे म्हणतो ते. हकालपट्टी केलेली आहे, त्यापैकी बरेच जण तुमच्याकडे यायचे इच्छुक आहेत, त्यांना येणार नाही, आता तो पक्षाचा निर्णय आहे आणि आजचे विषय वेगळे आहेत आणि म्हणून आपल्याला ज्या वेळेला तो विषय येईल त्यावेळेला त्यांना त्या सगळ्या गोष्टीला सामावून घेणं, काय कशा पद्धतीने हे करणं तो पक्ष निर्णय घेईल. पक्ष निर्णय घेईल. अजून काय असेल तर आपल्याला विचारा. अनेक सभेमधून भाजपाचे काही आमदारांनी उमेदवारी घोषित केली कार्यक्रमाची. जिल्हा अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे हे अधिकार आहेत उमेदवारी घोषित करण्याचे किंवा नाही, काय तो घोषित करणं ह्याचा अर्थ असा होतो की एखाद्या म्हणजे लोक ज्यावेळेला आग्रह करतात, लोकांचं ते सगळे प्रेम हे बघून आम्ही यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करू, उमेदवारी देऊ असं म्हणणं म्हणजे उमेदवारी देणं हा होऊ शकत नाही. घोषित म्हणजे आता काय असते, पक्षाचं ज्या वेळेपर्यंत आपण त्यांना अधिकृत पत्र देत नाही तोपर्यंत ते उमेदवार होऊ शकत नाही. या निवडणुकीमध्ये आणि मग त्याला समजून सांगू विड्रॉल पर्यंत त्यांचं समजावून त्याला थोडं त्याचं मत परिवर्तन करून ते कसं विड्रॉल करून घेतील यासाठी आपण निश्चितपणानं प्रयत्न करू. सर, नगर परिषद आणि महानगरपालिकामध्ये आपण स्वतंत्र लढणार, मात्र आता जिल्हा परिषदसाठी आपण युती करताय, काय कारण? म्हणजे मागच्या वेळी नगर परिषदेच्या वेळी तुम्ही युती केली नव्हती, त्याच्यामध्ये एक आहे की ज्या वेळेला जी परिस्थिती असते, ज्या वेळेला जी मागणी आमच्या समोर येते, ज्या वेळेला ज्या पक्षाकडून मागण्या येतात त्या वेळेला आम्ही कशा प्रकारचे प्रस्ताव घेतो त्यांच्याकडून काय प्रश्न आले तर युती होते का होत नाही. म्हणून काय सगळ्या निवडणुकीमध्ये युती करावं असं काय नाही, असं होऊ शकत नाही. सर, लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आत्याताई पाटील नाराज होत्या. सुरुवातीला एक लातूरमध्ये वातावरण होतं, त्यानंतर प्रचारात त्या दिसल्या, परंतु आज त्या इथे दिसत नाहीत, रमेश कराड इथे दिसत नाही. तुमचा आपसी समन्वय झाला नाही का? नाही, आमचं सर्वांशी समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीने आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, रमेशप्पा कराड आजारी आहेत, ताईंना काहीतरी काम आहे, अर्जन्सी आहे, त्याच्यामुळे त्या येऊ शकल्या नाही. म्हणून एखाद्या मिटिंगला कोण राहिलं गैरहजर राहिलं तरी त्याच्यामध्ये समन्वय नाही किंवा असं काही वेगळा अर्थ काढता येत नाही. औषधामध्ये आपण त्यांना म्हणजे औषधामध्ये आपण सगळ्याच जागा लढतो आणि मी सांगू का? हा, सांगा. औसा विधानसभा मतदारसंघामध्ये 12 जिल्हा परिषदापैकी 11 भाजपा लढले आहेत आणि एक शिवसेना मदनसुरी लढते आणि बाकी 25 पंचायत समित्या ह्या भारतीय जनता पार्टी पूर्ण लढते. म्हणजे मदनसुरीमध्ये शिवसेना एक लढते आहे आणि बाकी आम्ही पूर्ण खालच्या आम्ही लढतोय आणि 2 शिवसेनेचे कार्यकर्ते कमळाच्या चिन्हावरच 2 लढत आहेत. नैसर्गिक मित्र आहे, त्यांनी उघडाला पाठिंबा दिलेला आहे. रोजगारमध्ये त्यांनी काय करावं हा तयार आहे, त्यांचा विषय आहे. आणि तुम्हा सगळ्यांना या कोण प्रश्न विचारतात? त्याच्यामुळे पुढचा प्रश्न राहिला किती वेळ काम आहे. अजून तुम्ही ते
मनातून विचारला नाही. आणि आता आपण औषधाचं एक अतिशय म्हणजे मी आपल्याला म्हणजे एक आनंदाची गोष्ट पक्षाच्या दृष्टीने आपल्याला मी सांगू इच्छितो की या जिल्ह्यातले एक माजी आमदार एक त्यांनी 10 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं ते दिनकरराव माने हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि त्यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हेही आपल्याला माहिती असावं म्हणजे आम्ही आमचे आमदार अभिमन्यू पवार साहेब, आमचे निवडणुकीचे प्रभारी, आमचे माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील, अर्चनाताई आणि आमचे माजी खासदार सगळेच आमचे मित्र म्हणजे ह्या निर्णयामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. जिल्हा परिषदेवर तुमचं बहुमत असेल? जिल्हा परिषदेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं बहुमत आमचं असणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये. परिणाम होईल? नाही, लातूर या निवडणुका ह्या वेगळ्या वेगळ्या असतात, निवडणुकीतले विषय वेगळे वेगळे असतात आणि म्हणून एका निवडणुकीचा परिणाम एका निवडणुकीवर होणं वगैरे हा काही विषय नसतो. शहरी भागात, ग्रामीण भागामध्ये समजा कुठल्याही निवडणुकीला एका निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर कधी होत नाही आणि म्हणून तसं काय कुठल्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही. खूप चांगलं वातावरण, सकारात्मक वातावरण, कार्यकर्त्यामधला उत्साह, सर्व लोकांमधला कॉन्फिडन्स, मतदारांचं आम्ही ज्या वेळेला सगळे जे आमदार मंडळी सगळे प्रमुख आम्ही सगळे ज्या वेळेला जातो त्यावेळेला लोक मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत करतात आणि आमचे सगळे मित्र पक्षांचं सुद्धा म्हणजे आम्हाला खूप मोठा सपोर्ट आहे. महायुती म्हणून काही लोकांबरोबर आमची युती झाली बी नसेल तर ते आज अगदी मनापासून आमच्या सोबत आहे. जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष असताना राहुल केंद्रे साहेब त्यांनी 2 लोकनेत्यांची पुतळी मंजूर केली होती. हो. एक लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हो. आणि दुसरा डॉक्टर आपले शिवाजी पाटील निलंगेकर हो. साहेब. एक पुतळा म्हणजे कम्प्लीट झाला, एक अस्तित्वात आणखी तयार नाही. हो 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 त्यांच्या काळात ते जिल्हा परिषद एकतरी त्या काळातले जिल्हा परिषदमध्ये सर्वात कमी वयाचे म्हणून त्यांना संधी मिळाली. ते चांगलं काम पण केले. पुतळे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पुतळा आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं जे विलासरावजींचं पुतळा बसवण्यामध्ये त्याचं सुशोभीकरण करण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि जिल्हा परिषद पण त्यांनी खूप चांगली चालली आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं पुढे पर्यंत. दुसरा पुतळा झाला नाही. कुठला दुसरा पुतळा? हा, निलंगेकर साहेब आणि त्यांचं पण भूमिपूजन आणि त्याची सगळ्या गोष्टी त्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ते लवकरच तोही पुतळा, कारण जिल्ह्यामध्ये आदरणीय निलंगेकर साहेबांचं योगदान जिल्ह्याच्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून ते आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या या भागासाठी ते प्रेरणाच आपल्याला मिळणार आहे. ते लवकरच तो होईल. साहेबांचा पुतळा जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेमध्ये त्यांचाही पुतळा बसवायचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू ठरवलंय आणि परवाच आपण ऐकलं असणार की महानगरपालिकेमध्ये चाकूरकर साहेबांचं एक चांगलं स्मारक म्हणजे आणि तेही महानगरपालिकेच्या फंडातून नाही, राज्य शासनाकडून ती मदत घेऊन आपण त्या ठिकाणी तो स्मारक उभा करणार आहे आणि म्हणून ते स्मारक सुद्धा आपल्यासाठी फार मोठं एक प्रेरणा स्थळ होईल, एक शक्ती म्हणजे स्थळ होणार आहे. पाटील साहेब, टॅगलाईन काय असणार आहे या निवडणुकीची? गेल्या निवडणुकीनंतर तुम्ही काय म्हणताय कमळ, काय म्हणताय लातूर कमळ कमळ अशी टॅगलाईन होती. यावेळेसची टॅगलाईन काय असणार आहे? नाही, या वेळेला ग्रामीण भागातली जी निवडणूक आहे, ज्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था इतक्या महत्वाच्या आहेत आणि ज्या वेळेला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करायला संधी मिळाली ते लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला आणि म्हणून ज्या लोकांचे प्रश्न आहेत ते आहेत हेच घेऊन आम्ही निवडणुकीमध्ये टॅगलाईन आम्ही थोड्या वेळात दिवसात सांगतो. आता निवडणूक नाही, आता आमचे जे नाही पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, मी असो, आमचं एक प्रकारची ही थिंक टँक आहे जिल्ह्यासाठी
आणि आम्ही लोकांना जे आवडणाऱ्या गोष्टी आहेत, लोकांच्या मनामध्ये जे आहे किंवा जिल्ह्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत, आमच्या नेत्यांचं मार्गदर्शन घेणं राज्यातल्या सगळ्या आणि लोकांच्यासाठी म्हणून त्यावेळेला आम्ही ही सगळी लाईन ठरवू. सर, या 59 जागांमध्ये शिवसेना शिंदे जे आहे ते कुठे आहेत आल्यास नाही, शिंदे शिवसेना हे सुद्धा आमचं एक अतिशय महत्वाचं म्हणजे हे आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा आम्ही सामावून घेतलंय आणि दिलं औष्यामध्ये मदन सुरी एकच झालं. हा त्यांच्या मागणीप्रमाणे दिले. महापालिकेप्रमाणे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आपण प्रचाराला स्टार कंपनीवर आहे. आमचे अध्यक्ष ते निश्चित काय मुद्दे आहेत सर ग्रामीण विकासाचे की भाजपची तर सत्ता होती जिल्हा परिषदेमध्ये, केंद्रात राज्यात, आता काय मुद्दे उरलेत लातूर जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला साकार करायचे? पुष्कळचे प्रश्न आहेत. म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, समाजातल्या प्रत्येक घटकाला ज्या काही योजना आहेत, केंद्रातल्या योजना असतील, महाराष्ट्रातल्या योजना असतील, या सगळ्या योजना या जिल्ह्यामध्ये आता हे सगळी आमची आमदार मंडळी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलंय आणि एक ठिकाणी ते निश्चितपणे पाटील साहेब, महानगरपालिकेमध्ये बंडाळी झाली आणि त्याचा फटका थेट पक्षाला बसला. पुन्हा एकदा बंडाळी होते. अनेक ठिकाणी जे आहे ते इच्छुक नाराज झाले. आता आम्ही सतत एवढ्या सगळ्या प्रश्न तरी द्या. अनेकांचं म्हणणं आहे की आम्ही पक्षात वर्ष काम केलं पण तिकीट देण्याची वेळ आली त्यावेळेस वेळेत तिकीट मिळत नाही. पक्ष मोठा आहे, पक्षामध्ये इच्छुकाची संख्या मोठी असते आणि प्रत्येक आता काय जगातला मोठा पक्ष आहे, राज्यात सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि इच्छुकाची संख्या मोठी राहणारच आहे. त्या वेळेला कोणतरी म्हणजे राहणारच आहे, सगळ्यांनाच उमेदवारी देऊ शकत नाही. म्हणजे बंडखोरी अटळ आहे म्हणजे आपलं नाही, बंडखोरी अटळ कसं म्हणताय? बंडखोरी होऊ नये म्हणून आमचा प्रयत्न राहणार, बंडखोरी होणार नाही याची आम्हाला तुम्हाला खात्रीरित्या सांगू. अहमदपूरमध्ये बॉम्ब मारला गणराजपूरमध्ये. अहमदपूरमध्ये असं पर्टिक्युलर काय काय त्यांना अजून वेळ आहे ना, त्यावेळेपर्यंत आपण त्यांना हे करू. यादी किती वाजता होते? यादी तासभरात. तुम्हाला एक तासभरामध्ये देतात. चला, थँक्यू, आभारी. पण आपल्या सर्व